कल्पना करा, तुम्ही वयाच्या 20व्या वर्षी सरपंच पदाची निवडणूक लढलात, पण गावकी भावकीच्या राजकारणात तुम्ही गुलाल उधळू शकला नाहीत. मग मग काय? अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणून तुम्ही परत दुसऱ्या वर्षीही फॉर्म भराल. पण दुसऱ्या वेळी निवडणुकीत पडलात तर? तिसऱ्या वेळी, चौथ्या वेळी, पण शेवटी तुम्ही राजकारणाचा नाच सोडणार. पण तुम्ही स्क्रीनवर ज्या माणसाचा फोटो पाहताय, त्या माणसाला वयाच्या 20व्या वर्षापासूनच सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभवाचं ग्रहण लागलं. ते वयाच्या 50व्या वर्षापर्यंत कायम राहिलं. तरीही या माणसाने राजकारणाचा आणि समाजसेवेचा नाद काही सोडला नाही. आणि शेवटी हा अवलिया वयाच्या 51व्या वर्षी थाटात सरपंचपदी विराजमान झाला. अपयश, अपमान याच्या पलीकडे जाऊन आपल्या ध्येयावर प्रेम करणाऱ्या या चिवट सरपंचाची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. याच सरपंचाचा कसा होता राजकीय प्रवास, याला केवळ सरपंच होण्यासाठी का लागला 32 वर्षाचा कालावधी, आणि कोण आहे हा आगळा वेगळा सरपंच, हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. राज्यात ग्रामपंचायतीचा निकाल लागला. याच निकालाची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. जो तो पक्ष आपल्याच पक्षाने ग्रामपंचायतीत सगळ्यात जास्त जागा जिंकल्याचा दावा करतोय. पण या सगळ्या चर्चांमध्ये नगर जिल्ह्यातील आरणगावचा हा सरपंच चर्चेचा विषय ठरतोय. नगर पासून अवघ्या 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अरणगावात पोपट पुंड यांनी एक आगळा वेगळा इतिहास घडवलाय. पोपट पुंड यांनी वयाच्या 20व्या वर्षापासून सलग निवडणुका लढवल्या, पण त्यांना वयाच्या 50व्या वर्षापर्यंत हार, पराभव आणि नामुष्की सहन करावी लागली. तरीही सरपंच पदाची जिद्द न सोडता त्यांनी वयाच्या 51व्या वर्षी गुलाल उधळला. नगरमधील अरणगावमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांची सत्ता होती. त्यामुळे पोपट पुंड यांना नेहमीच कडवी झुंज द्यावी लागली. या प्रस्थापित सत्तेला शह देताना पोपट पुंड यांना गेली अनेक वर्ष पराभव सहन करावा लागलाय, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी गावाचा सरपंच व्हायचं स्वप्न पाहिलं, जे पूर्ण करायला त्यांनी दिवस रात्र एक केला. पोपटरावांनी गावातल्या लोकांची कामं आपल्या वैयक्तिक पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जनसेवेचा ध्यास स्वीकारला. 2014लाच ते अगदी थोड्याफार मतांनी पराभूत झाले. सततचा पराभव वाट्याला येत असूनही त्यांनी जनसंपर्क तोडला नाही. ते लोकांच्या मदतीला उभे राहिले. त्यांनी गावातल्या लोकांची मने जिंकली. पोपटराव सत्तेत जरी नसले तरी गावच्या विकासासाठी शासनाच्या योजना गावात कशा येतील यासाठी ते अथक प्रयत्न आणि पाठपुरावा करायचे. शेवटी त्यांच्या पराभवाचं ग्रहण सुटलंच. नगरच्या अरणगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचं वर्चस्व निर्माण झालं. निलेश लंकेंचं हेच राजकीय वर्चस्व पोपटराव पुंड यांच्या हिताचं ठरलं. याचाच फायदा घेत राजकीय समीकरणाची जुळवाजुळव करत यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पोपट पुंड यांनी आपल्या 12 सदस्यांसह सरपंच पदावर बाजी मारली. त्यांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि भाजप खासदार सुजय विखे यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव केला. या विजयानंतर पोपट पुंड यांना अख्ख्या गावाने अंगाखांद्यावर गुलाल उधळत मिरवलं. पोपट पुंड जिंकले, पण त्यांच्या जिंकण्याने 3 गोष्टी कायमच्या लक्षात राहिल्यात. 1. सातत्याने मेहनत आणि अथक परिश्रम केलं तर अशक्य वाटणारी गोष्टही आपल्याला शक्य करता येते. 2. लोकशाहीत कधीच कुणाचं वर्चस्व कायमस्वरूपी टिकून राहत नाही. जो मतदाराच्या मनावर अधिराज्य गाजवतो, लोकशाहीत तोच गुलाल उधळतो. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अपयशाने खचायचं नाही आणि यशाने माजायचं नाही. पोपटराव अपयशाने खचले तर नाहीच, हे तर दिसलं, पण आता ते यशानेही माजणार नाहीत इतक्या सदिच्छा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.